ऑर्गनायझेशन केलं आहे त्यांचा बँकिंग आणि सहकारी खात्याशी काही संबंध नाही आहे. तरीही महाराष्ट्रातल्या नागरी बँकांचं नेतृत्व अमित शहा यांनी त्यांनी स्थापन केलेल्या एका बँकेकडे दिलेलं आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे शारदा सदनची, ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी तिथे ऑलरेडी एक ऑफिस आहे आणि ते ऑफिससुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेसंदर्भातलं आहे. आणि या बँकेला अनेक बँकांकडून येणं आहे. त्याच्यामधली एक महत्त्वाची बँक गुजरातमधली माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक. माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक ही बँक घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदनाम झालेली आहे. आणि त्या बँकेचं कर्ज किंवा त्या बँकेचे घोटाळे अंधारात ढकलण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे. ती बँकसुद्धा त्याच्यामध्ये विलीन केली. त्या बँकेला नेतृत्व दिलेलं आहे त्यांनी. आता ज्या अनेक बँका आहेत नागरी सहकारी बँका त्यांची येणी बाकी आहे. कर्जाचे असतील, काही लिक्विडेशनचे असतील. त्याचं आता काय होणार, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय होणार? या सगळ्या प्रॉपर्ट्या अमित शहानी नवीन केलेल्या या कंपनीशी जोडल्या गेल्या. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत, त्यानंतर जी अपेक्स बँक आहे, या सगळ्यांचं अस्तित्व अमित शहानी नष्ट करून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेची चळवळ, कोऑपरेटिव्ह बँकेची चळवळ आणि अस्तित्व जवळजवळ संपवलेलं आहे. आणि अमित शहा त्या बँकेचे किंवा त्या संघटनेचे बादशाह झालेले आहेत. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिकडे होते. त्यांना हा विषय कळून यायचा आश्चर्य वाटतं. राज्याचे सहकार मंत्री, सहकार क्षेत्रातले लोक या महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर अशा प्रकारे संकट येत असताना ते काय करत होते? आणि त्यांनी एवढी मोठी आपल्या राज्याची संपत्ती ही अमित शहाना सहज का